दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास ह्या कार्यक्रमामध्ये आपण आप्पाजीच्या मठामध्ये आलो। म्हणजे जे आपलं सोलापूर शहर आहे आणि ह्या शहरामध्ये वीर तपस्वी जे शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये जे आप्पाजीचं मठ आहे या मठामध्ये आलो। या मठातलं आपण सगळंच तुम्हाला दाखवणार आहे। चंदन पहिला मागचं दाखवा आणि बघा हा म्हणजे प्रवेशद्वार आहे। इकडून सगळे लोक या लागलेत। आज महाशिवरात्री आहे। चंदन मागही दाखवा की तिकडे दाखवा। हो का तिकडं आमच्या सोलापूरची आपल्या सोलापूरची जे विकास आहे या संस्थेचा आपण विकास ह्या नावामध्ये एवढं काय दडलेलं आहे की तुम्ही बघू शकता। त्या नावात काय दडलेलं आहे आपण आपल्या सोलापूरकरांना दाखवणार आहे। विकास ह्या नावामध्ये काय दडलेलं आहे हे आहे विकास, आपल्या सोलापूरचा विकास। हे सगळं काय दिसतंय अनेक संस्था संघटना आपण विविध घटकातल्या लोकांपाशी जाऊन आपल्या सोलापूरचा विकास मांडणार आहे आणि विकास काय आहे आपल्या सोलापूरकरांना दाखवणार आहे। या चंदन पुढे दाखवा। हे आपला सोलापूरचा विकास आहे। चंदन इकडे बी दाखवा। हे आपले परमेश्वर आहेत। जगात जे शंकराला मानलं जातं आणि जे जगात एक देव म्हणजे आपला परमेश्वर शंकर महाराज आहेत। या चंदन आपण विविध घटकातल्या लोकांपर्यंत जाणार आहोत आणि विकास काय आहे आपल्या सोलापूरकरांना आपण दाखवणारच आहोत। मी हे होडगी महाराज आहेत। चंदन आज जावा। खरंच ही जी मूर्ती हुबेहूब केलेली आहे आप्पाजीची, असं नॅचरल जे कोण मूर्तिकारांनी केलेली आहे ती खरंच नॅचरल केली आहे। म्हणजे आप्पाजीच्या केसापासून त्यांच्या हाताच्या रेषापर्यंत ही मूर्ती केलेली दिसते आहे। आणि इकडून या चंदन इकडून या आणि असं जाऊन बघा। आज जाऊ दे कॅमेरा आपला की किती नॅचरल ही मूर्ती केली आहे कलाकारांनी, मूर्तिकारांनी केलेली आहे। त्याचे जे गालाच्या वरचे जे सुरकुते आहेत हे सुद्धा त्या मूर्तीमध्ये दाखवलेला आहे। छोटे छोटे जे पॉइंट आहेत आणि सगळेच दाखवलेले आहेत। चंदन या चंदन हे सगळे लोक आपले महिला आहेत। सगळे महाशिवरात्री निमित्त दर्शनाला आलेले आहेत। थेट आपण इकडून जाणार आहोत। या चंदन या। विकास काय आहे ते दाखवणार आहे। या या सभी आए हुए भक्तों का हम सबसे स्वागत करते हैं। महाशिवरात्रि हे आपल्या होडगी महाराजांचं मठ आहे आणि आपण थेट मठात जाणार आहोत आणि कृपया शांतीपूर्वक दर्शन अख्ख्या महाराष्ट्राच्या सर्वच लोकांना सोलापूर धरून अभिषेक करना है। म्हणजे किसी प्रकार की सेवा करनी है। आमचं सोलापूर, मंदिर के सामने जो मंडप है आपलं सोलापूर वहाँ पे आके आणि विकास अपनी सेवा समर्पित कर सकते हे हैं। सगळंच दाखवणार आहे। सगळे लाईन लावून थांबलेले आहेत। या चंदन या चंदन हे आपल्या सोलापूरचा विकास, या संस्थेचा विकास। आपण सगळ्या संस्थेमध्ये जाणार आहे, सगळ्या घटकातल्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि थेट चंदन या
इथं आपले जे पूर्वीचे सभागृह नेते आहेत सभागृह नेते आहेत महापालिकेचे, आपण त्यांच्या बरोबर आज जाणार आहोत। या संस्थेचे ते सदस्य आहेत आणि जे आपले आप्पाजी आहेत त्यांच्यावर भरपूर विश्वास ठेवलेला आहे म्हणून यांना सदस्य केलंय। एवढी मोठी संस्था आहे आणि सोलापूरच्या विकासाच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। अनेक संस्था संघटना घटकामध्ये सोलापूरच्या विविध घटकांच्या लोकांपर्यंत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम होणार आहे। हो, आणि आम्ही ह्या तुमच्या संस्थेमध्ये आलेले आहे की या संस्थेचा विकास काय झालेला आहे। तर हे सगळं विकास आहे। चंदन फिरून दाखवा, ह्यालाच म्हणतात बरं का विकास, हे विकास आहे। आणि ह्या महाराजांनी आपल्या हा विकास जिथं आपली जनता येते आणि त्यांच्या मनातून जे आत्मीयतेतून दर्शन घ्यायला येते त्याला विकास म्हणतात बरं का। आपल्या बरोबर शिवांना आहेत। अण्णा मला सांगा, काय एवढं सोलापुरामध्ये एवढा विकास झाला आणि या मठाचा एवढा विकास झाला की एवढे लाखो सकाळपासून संध्याकाळपर्यंत पब्लिक दिसते आहे। बृहन्मठ होटके संचलित गेल्या अनेक वर्षापासून वीर तपस्वी चन्वी शिवाचार्य महाराज असेल, तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज असेल व तसेच 1008 जगद्गुरु श्री डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज असेल, त्यांच्या बृहन्मठ होटके संचलितच्या ह्याच्यामध्ये आज आपण मठ म्हणले की फक्त धार्मिकच नव्हे तर दोन्ही आमच्या तपोरत्न योगीराजेंद्र महास्वामीजींनी ते धार्मिक कार्यक्रम करत असताना सोलापूरच्या ग्रामीण लोक असू द्या, शहरी लोक असू द्या, त्यांना शैक्षणिक पात्रता, शिक्षण देखील धर्माबरोबर शिक्षण बी देणे गरजेचं आहे। त्याच्या माध्यमातून आज या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 60हून अधिक शाळा आणि अनेक कॉलेजेस आणि जवळपास 25 ते 30 हजार विद्यार्थी आज या मठाच्या अधिपत्याखाली विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व त्याचप्रमाणे कर्मचारी वर्ग असेल, शिक्षक असेल, जवळपास 700 ते 800 शिक्षक या संस्थेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना महाराजांचं शिकवणच होती की धर्माबरोबर शिक्षण, कारण काळाची गरज होती त्या काळामध्ये। गेल्या 40-50 वर्षापासून, कारण हे आज उभी राहिलेली नाही आहे, तपोरत्न योगीराजेंद्र महाराजांनी गेले 40 वर्ष शिक्षण संस्था वाढवण्यासाठी अहोरात्र ते प्रयत्न केलेला आहे। आज ते प्रयत्नाला कुठं तर नयन भरून, डोळे भरून आज आपण इथल्या परिसरातले मठ असेल, मंदिर असेल, शिक्षण संस्था असेल, आज लाखोच्या संख्येने मुलं शिक्षण घेत आहेत। आणि आज आपण पाहता गेल्या 15 वर्षापासून जेव्हापासून ही मंदिर निर्मिती झाली, त्या निर्मितीपासून महाशिवरात्रीचे कार्यक्रम असू द्या, श्रावण मास कार्यक्रम असू द्या, सातत्याने श्रावण मास महिन्यामध्ये 1 महिन्याभर पूर्ण महापूजा असते व त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला त्या संस्थेच्या माध्यमातून आज सकाळी 5 वाजता रुद्राभिषेक झाला। त्यानंतर बाळीवेस मठापासून ते इथपर्यंत हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी महादेवाची मूर्तीची मिरवणूक आणली व आता ही मिरवणूक 12 वाजता सांगता झाली। ही सांगता झाली होत असताना आज आपण पाहता सकाळी पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जवळपास लाखाहून अधिक लोक आमच्याकडे दर्शनाचा लाभ घेतील व त्याचप्रमाणे या संस्थेच्या वतीने 50हून अधिक साबुदाणे म्हणजे साबुदाणा खिचडी ही व्यवस्था व महाप्रसाद देखील करण्यात आलेले आहे। किती कर्मचारी या संस्थेचे आता काम करायला लागलेत सगळे? साधारणतः ग्रामीण मधील म्हणा, शिक्षण संस्थेची म्हणा व आमच्या मंडळामध्ये म्हणा साधारणतः 1000 ते 1500 आज कर्मचारी या उत्सवामध्ये सर्वांनी आपापल्या जिम्मेदारी पार पडत आहे। पोलीस प्रशासन किती आहे? पोलीस प्रशासन आज मी खरोखरच पोलीस प्रशासन आभार मानला पाहिजे की आजच नाही, गेल्या 10 वर्षापासून याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक असेल, एमआयडीसी पोलीस परिसर असेल,
सोलापूर आपले कमिशनर साहेब असतील त्यांचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी या वर्षी देखील 100हून अधिक कर्मचारी त्या आमच्या व्यवस्थेला आपण त्यांनी व्यवस्था दिलेली आहे. आज जाणार आहोत शिवान्नाला घेऊन आज जाणार आहोत आणि आतमध्ये काय काय आहे, काय दर्शन घ्यायला लागलेत, काय करायला लागलेत, आपण सगळं शिवान्ना बरोबर फिरणारा या मठातील सगळी परिसर शिवानंद पाटला बरोबर आपण जाणार आहोत. या चला आपण या चंदन आपण बघायला लागलो हे आपला विकास आहे, महाराजांनी केलेला, संस्थेने केलेला विकास आहे. चंदन फिरवून दाखवा. सगळे लाईनी दर्शन घ्यायला लागलेत आणि आपण या चंदन थेट आपण आज जाणार आहोत, गाभाऱ्यात जाणार आहोत. या चला या. आणि किती महिला आहेत आपल्या सोलापूरचे, त्यांच्या बरोबर महिलांबरोबर मी संवाद साधणार आहे बरं का आपण. या चंदन हे मठ आहे आपलं. या हा हे आपलं मठ आहे. चंदन इकडे दाखवा. हे आपलं मठ आहे. सोलापूरचा विकास, या संस्थेचा विकास आत्या की एवढं सुंदर असं हे मठ आहे. सगळेच आपले हिंदू धर्मातले जेवढे देव आहेत ते इथं आहेत. या आता हे आपले महाराज आहेत आणि चंदन किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीनं महादेवाला आणि ह्या पिंडीला सजवलेला आहे. तुम्ही बघता पूर्ण आज महाशिवरात्री आहे. या दिवसाचं वैशिष्ट्य आपण विचारणार आहे. ह्या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे आणि इथं काय कशी पूजा केली गेली आहे सकाळपासून ते आतापर्यंत संध्याकाळपर्यंत. सकाळी जे आहे ते रुद्राभिषेक झालेला आहे. सकाळी 5:30 वाजता चालू झालेलं आहे आणि आता पुन्हा आपलं संध्याकाळी समाप्तीचं जे म्हणजे शिवरात्रीचं महत्वाचं जे वेळ म्हणतो रात्रीच्या 12 नंतरचं त्यावेळेस पुन्हा तर रुद्राभिषेक होणार आहे. आणि दिवसभर सगळ्या भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था केलेलं आहे आणि दर्शनाची व्यवस्था सगळ्यांना भक्तांसाठी केलेली आहे. किती लाख पब्लिक येते इथं? तसं लाखाच्या वर तर मिनिमम. आणि मला सांगा ही संस्था, ही संघटना जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस ह्या संस्थेचं काम कसं चाललं? नाही आता त्यावेळेस तरी मी काय बोलू शकत नाही. तुम्ही इथं काय बोलणार आहेत? माझं इथं सेवक मुख्य शास्त्री आहेत. हा मला सांगा शास्त्रीची काय विधी उपचार मंत्रोपचार असतात इकडं? ते काय आपलं सांगितलं मी पहिला सांगितल्याप्रमाणे इथं रुद्राभिषेक, षोडशोपचार पूजा वगैरे आणि त्यानंतर जे काही अभिषेक वगैरे असतात ते काही सगळं काही व्यवस्थित ठरलेल्या नियमानुसार होत असतात. धन्यवाद. या इकडं चंदन आपण ह्यांच्याकडे जाणार आहोत. प्रत्येक घटकातल्या साधू संत महाराजांना आपण विचारणार आहोत. मला सांगा तुम्ही महाराजांची सेवा करतात. या इकडं हे बी सेवा करतात. चंदन कन्नड बरतात, नमग बरतात, थोडे थोडे बरतात, बाळ बराला
ಇಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜು ಅದು ಸೇವಾ ಮಾಡ್ತೀರಿ ಮುಂಜಾನೆ ಯಾವಾಗ ಎಳ್ಯಾದು ಏನೇನ್ ಮಾಡೋದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಮುಂಜಾನೆ 5:30 ದೇವಸ್ಥಾನ ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ. ಬೆಳಗ್ಗೆ ಡೈಲಿ ರುದ್ರ ಇರ್ತದೆ. ಬೆಳಗ್ಗೆ ಸಕಾಳಿ ಮುಂಜಾನೆ ರುದ್ರ ಚಾಲು ಆಗುತ್ತ. 7:30 ಆರತಿ ಆಗತ್ತ ಡೈಲಿ. ಸಂಧ್ಯಾಕಾಳಿ 5:30 ಪೂಜೆ ಚಾಲು ಆಗುತ್ತ. 7 ಆರತಿ ಆಗತ್ತ. ಪ್ರತಿ ರೋಜ್ ದಿನ ಡೈಲಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಪೂಜೆ ಡೈಲಿ. ಜನ ಬರ್ತಾರ, ಭಕ್ತರಿಗೆ ಬರ್ತಾರ, ದರ್ಶನ ಆರಾಧ್ಯ ದರ್ಶನ ಆಗುತ್ತ. ಚೆನ್ನಾಗಿ ಚಾಂಗಲ देवस्थान आराम निवांत प्रशांत मंदिर राम निवांत 1008 पिंडी आहे दर्शन सगळं दर्शन चालतं. म्हणजे हे म्हणतात की सगळेच इथं 1001 पिंड आहे. 1008 पिंडी आहे. 1008 पिंडी आहेत. महाराजांचं संकल्प प्रतिष्ठापना मूर्ती आहे सगळं. हे ते पंचमुखी परमेश्वर ते तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य नंतर योगी राजेंद्र शिवाचार्य संकल्प मूर्ती हे पंचमुखी परमेश्वर आहेत. संकल्प इष्टार्थ आहे ते 1008 पिंडी संकल्प मूर्ती आहे. हा सगळं इच्छापूर्वक मूर्ती सगळं देवस्थान आहे. ते मठ आहे. हा प्रथम मठ आहे ते संस्था आहे. प्रथम ते मठ आहे आणि नंतर ती संस्था आहे असं हे महाराज म्हणतात. आपण तिकडे बी जाणार आहोत. पूर्ण आपल्या ह्या जे मठाचा जे विकास आहे आपण तुम्हाला सोलापूरकरांना दाखवणारच आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा आम्ही दाखवणार आहे की आमचा सोलापूरचा विकास काय आहे. या चंदन मला सांगा महाराज, मला सांगा हे जे 3 मूर्त्या आहेत 3 नाही हे 5 मूर्ती आहेत. हे पंचजगद्गुरूचे मूर्ती आहेत. पंचपीठाचे पंचजगद्गुरूचे मूर्ती आहेत. म्हणजे आपल्या जे भारताचे आहेत का कसं? आपल्या भारतातले पंचपीठ आहेत. ते केदार, काशी, श्रीशैल आणि परळी, उज्जैन असे एक पंचपीठाचे आहेत. पंचपीठाचे ते 5 मूर्ती आहेत. धन्यवाद. चंदन बघा पूर्ण पालखी आहे. हे पीठाचे जे पंचपीठाचे जे महाराज आहेत त्यांच्या ह्या मूर्त्या आहेत. या चंदन इकडे दाखवा. केदार, श्रीशैल, उज्जैन आणि काशी ह्या पंचपीठाचे 5 मूर्ती आहेत. रंभापुरी, केदार, उज्जैन, काशी आणि श्रीशैल हे पंचजगद्गुरूचे 5 मूर्ती आहेत. आणि हे वीर तपस्वी योगीराज शिवाचार्य महाराजांचे गुरु तपोरधारी वीर तपस्वी चन्वीर शिवाचार्य महाराज ह्यांच्या हे जितकं बी वैभव आहे हे ह्यांच्यापासून सुरू आहे. आणि योगीराज स्वामींनी त्याला एवढं मोठं वैभव प्राप्त करून दिलेलं आहे. आणि आता तर आपल्याला काशी पीठाचे उत्तराधिकारी म्हणून ह्या पीठाच्या पीठाधिपतींना एवढं मोठं वैभव आणि मान देण्यात आलेलं आहे. आता मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज हे काशी पीठाचे उत्तराधिकारी म्हणून सध्या काम पाहत आहेत. आणि ह्या पीठाचंही काम त्यांच्याकडूनच आहे. एवढं सगळं मोठं वैभव आहे फक्त योगीराज शिवाचार्य महाराज, चन्वीर शिवाचार्य महाराज आणि आताचे काशी पीठाचे उत्तराधिकारी मल्लिकार्जुन विश्वनाथ शिवाचार्य महाराज यांच्या सगळं कार्यकर्त्या अध्यक्षतेखाली होत आहेत. आणि आता जसं ह्यांनी सांगितलं आपण ह्यांना घेऊन सगळं मठ फिरणार आहोत. जसं महाराजांची माहिती सांगितली सगळीच सांगितली आपण अजून जाणार आहोत. चला चंदन की हा असं जाऊ. चला या. हा स्वामी महाराज आलेत आपले सचिव आहेत हे मठाचे आणि ह्या शिक्षण संस्थेचे. आणि आपण यांना विचारणार आहे सोलापूर विकास ह्या कार्यक्रमामध्ये आपलं पहिला स्वागत आहे. मला सांगा हे विकास झाल्यासारखं दिसतंय काय सांगाल सोलापूरकरांना? या आपल्या विकासामुळे हे आमच्या मठाचा देखील विकास झालेला आहे. कारण आपण आपल्या मठाच्या माध्यमातून जी बातमी जे हवं आहे समाजाला ते देण्याचा प्रयत्न केला म्हणून आमच्या मठाचा देखील विकासामध्ये आपला विकास हा महत्वाचा. धन्यवाद. काय सांगाल जनतेला? आजच्या या दिनी श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वनाथ शिवाचार्य महास्वामीजी हे सध्या काशीमध्ये
कारण तिथं फार मोठं महोत्सव आहे. पण त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी चिटकुपाचे महाराज आलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज दिवसभरामध्ये आम्ही पंडिताराध्य आणि विश्वाराध्य शिवाचार्य जयंती आणि मठाच्या माध्यमातून भव्य अशी मिरवणूक बायरेसच्या मठाच्या बायरेस मठापासून ते कोणार्क नगर इथं शनिवार नगरपर्यंत यात्रा येते. आणि यात्रेमध्ये आज जवळजवळ 2-2.5 हजार विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होते. अनेक भक्तगण जागोजागी त्या विद्यार्थ्यांना प्रसाद दिलेला आहे. आणि आज दिवसभरामध्ये 1 लाख लोक या ठिकाणी येत आहेत. या 1 लाख लोकांना एक प्रकारचं समाधान आहे, कारण आपण जलाभिषेक केल्यानंतर आपल्याला एक तृप्ती आणि समाधान लाभतंय आणि एक ऊर्जा निर्माण होते आणि ती शक्ती वर्षभरामध्ये चालते. आणि म्हणून आजच्या दिवशी जे जलाभिषेक करतात त्यांच्या मनातले जे विकार आहेत ते विकार दूर होऊन मनाला एक शांती लाभते. आपला सर्व समाज एकत्रित येतो, हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतोय. आणि म्हणून या विकासामध्ये आपला विकास असल्यामुळं आमचा विकास झालेला आहे असं मी मानतो. आणि आज सायंकाळपर्यंत, आज रात्री 1:18 12 ते 12:18 ते 1:18 या ठिकाणी विशेष महाशिबिर संपन्न होणार आहे. आपण संध्याकाळी देखील यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व भक्तगणांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही. आणि या ठिकाणी पोलीस बांधवांनी देखील फार मोठ्या प्रकारचे सहकार्य केलेलं आहे. सर्वांनी प्रसाद घ्यावा आणि कृतकृत्य व्हावा अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. धन्यवाद. चला चंदनबाई, आज जाणार आहोत या हा आपण सर्वच मूर्ती आहेत. मला सांगा, ही जी मूर्ती आहे काय नेमकं? हे प्रत्येक जे आपला हिंदू धर्माला जेवढे देवानुदेवता आहेत ते सगळे देवतांची स्थापना केलेल्या आहेत. हा, आणि परमेश्वर असू द्या, श्रीकृष्ण असू दे, आणि लक्ष्मी आणि सरस्वती, पवनपुत्र हनुमान आणि राम लक्ष्मण सहित प्रत्येक देवदेवतांची स्थापना केलेलं आहे. आपल्या जगातील जेवढे देव आहेत त्या देवांना इथं स्थापना केलेली आहे ह्या मठामध्ये. खूप काय चांगलं मठ आहे, खूप काय सुंदर आहे. चंदन, तुम्ही तिकडून या पहिल्यापासून. हा, या इकडं. एवढे सर्व मठामध्ये मूर्त्या आहेत, सगळेच आहेत. आपले स्वामी महाराज आहेत, दत्त महाराज आहेत, सगळेच बालाजी आहेत, बालाजी महाराज आहेत, लक्ष्मी माता आहे, कालिका माता आहे, सरस्वती आहे. हा विकास आहे, हा विकास आपल्या सोलापूरचा विकास. सगळेच देवदेवताचे सगळे जेवढे आपल्या भूतबी आहेत, हे बी देवी माता आहे. या चंदन, शिर्डी साईबाबा आहेत. या इकडं बी दाखवा चंदन. म्हणजे हे जे पिंड आहेत, हे जे लिंग आहेत, सगळेच एवढे स्थापना केलेले आहेत. जसं आपले ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांनी जशी लिंगाची स्थापना केली गेली, त्या अनुषंगाने इथं ही सगळेच मंदिरामध्ये देवांचे हे केलेले आहेत, मूर्ती स्थापना केलेली आहे. चंदन दाखवा, तिकडं दाखवा. पूर्ण भाविक बघा किती गर्दी आहे इथं. हा, दाखवा, एवढी गर्दी आहे. या चंदन, या. सगळे आपले दर्शन घ्यायला, सगळेच आपले हे जे लोक आहेत घ्यायला लागलेत, दर्शन घ्यायला लागलेत. या शिक्षण संस्थेचे कमीत कमी 1000
हून अधिक शिक्षक कर्मचारी पोलीस प्रशासन काम करतंय बर का, काम करतंय. आपण थेट खाली जाणार आहोत. या आणि या चंदन एक या चल. तेवढं सुंदर असं मठ बांधलेलं आहे. या आणि तुम्हाला सर्वच सांगतो हे मंदिर कुठं आहे, काय आहे. हे विकास आहे, हे आपल्या सोलापूरचा विकास आहे. आणि हे जे मठ आहे, आपले पाण्याची टाकी अक्कलकोट रोड MIDC सिटी मध्ये आहे हे मठ. आणि खूप विद्यार्थी बी इथं शिकतायत, जसं शिवानंद पाटलांनी सांगितलेलं आहे. आपण बघता हे आपला विकास आहे. विविध घटकापर्यंत आपण जाणार आहे आणि विविध घटकातल्या लोकांपर्यंत पोहोचून आपल्या सोलापूरचा विकास हा कार्यक्रम घेणार आहे. मी राहुल रणदिवेस, चंदन बोलू, सोलापूर न्यूज भाग 2 ह्या कार्यक्रमाचा पुढं आहे बर का. चलो.